एरिया बिटवीन टू कर्व्हचा भाग आहे हा. एरिया बिटवीन टू कर्व्स मध्ये आपण सुरुवात अशी केली होती की ही एक कर्व आहे वरची, एफ ऑफ एक्स ही एक कर्व आहे आणि जी ऑफ एक्स ही दुसरी कर्व आहे. या दोन्हीही कर्वच्या मधला एरिया, या कर्वच्या आणि या कर्वच्या मधला एरिया जर काढायचा असेल आपल्याला, वरच्या कर्वच्या आणि खालच्या कर्वच्या मधला एरिया काढायचा असेल तर हे पहिल्यांदा वरच्या कर्व कन्सिडर करून त्याचा एरिया अंडर दिस कर्व काढायचा पहिल्यांदा, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स काढायचं पहिल्यांदा. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स काढायचा, म्हणजे हा खालची जी कर्व आहे ही जी ऑफ एक्स ही खरं तर खाली कर्व आहे, ही नंतर वर गेली तर त्याचा विषय नाही, पण हा जो रिजन आहे त्याच्यामध्ये कोण वर आणि कोण खाली याचा विचार करायचा. जी ऑफ एक्स आहे आणि या दोघांची काय करायची, वजाबाकी घ्यायची, म्हणजे मला टोटल एरिया मिळेल. मला एरिया जर काढायचा असेल, एरिया बिटवीन टू कर्व, तर अप्पर साइड कर्व मायनस लोअर साइड कर्व हे केलं की मग आपल्याला टोटल एरिया मिळेल. मग इथं हे कंप्लीट एरिया जो एफ ऑफ एक्स घेऊन केलेला आहे, त्यानंतर हा जी ऑफ एक्स करून आलेला एरिया, मग एफ ऑफ एक्स करून आलेल्या एरियामधून जी ऑफ एक्स वजा केला की आपल्याला जो मिळणार आहे तो म्हणजे हा एवढा भाग मिळणार आहे. तर हे बॅकग्राऊंड घेऊन पुढे जाऊया आणि पुढं द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, माझे ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जिथं मिळवायचे मला, हा एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी इथं जो दिलेला आहे त्यांनी तो आपल्याला एक्झाम्पल मध्ये मिळवावा लागतो. हा पॉइंट आणि हा पॉइंट मिळवावा लागतो. मग हे पॉइंट्स कसे मिळवायचे, तर हे पॉइंट्स मिळवण्यासाठी ही कर्व एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं, म्हणजेच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स ठेवायचं सरळ सर. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स असं इक्वेशन लिहायचं आणि ते सोडवायचं, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. त्या मिळालेल्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी वायचे व्हॅल्यू काढले की पॉईंट्स मिळतील तुम्हाला. लेट सी, हे प्रत्यक्षात एखादा सम करून बघितल्याशिवाय कळणार नाही. एखादा सम सोडून बघूया आपण. फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व y स्क्वेअर इज इक्वल टू 9x अँड x स्क्वेअर इज इक्वल टू 9y. आता हे जे आहेत y स्क्वेअर इज इक्वल टू 9x हा पॅराबोलाचं इक्वेशन आहे, स्क्वेअर असल्यामुळे हे पॅराबोलाचं आहे, आणि x स्क्वेअर इज इक्वल टू 9y हे देखील एका पॅराबोलाचं आहे. आता y स्क्वेअर हे कशा पद्धतीचा पॅराबोला आहे, हा y स्क्वेअर इज इक्वल टू समथिंग x हा कुठला पॅराबोला येतो? ऑडिओ चालू करून सांगा. पॅराबोलाच्या बाबतीत आपण बघितलं होतं वेगवेगळे पॅराबोला, 4 प्रकारचे पॅराबोला बघितले होते. y स्क्वेअर इज इक्वल टू 9x म्हणजे कशा पद्धतीचा? ऑडिओ चालू करून सांगा. 4 पॅराबोलाचे प्रकार आहेत. याला म्हणतो आपण लेफ्ट हँडेड पॅराबोला, दिस इज राईट हँडेड पॅराबोला, दिस इज अपवर्ड पॅराबोला अँड दिस इज डाऊनवर्ड पॅराबोला. ज्यावेळेस मी 9 अप्पर पॅराबोला, y स्क्वेअरला अप्पर येणार का? लेफ्ट हँडेड पॅराबोला सर. हा, लेफ्ट हँडेड पॅराबोला. येस येस. आणि व्हॉट अबाउट दिस x स्क्वेअर इज इक्वल टू 9y ला? राईट हँड. राईट हँड नाही रे, अपवर्ड. अप्पर सर. अप्पर येतो हा. तेच म्हणतो मी तुम्हाला. मी त्या दिवशी देखील म्हणलं की निदान हे बघितल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीची रफ डायग्राम काढायचं याचा विचार करता आला पाहिजे आपल्याला. कशा पद्धतीची रफ डायग्राम काढायची आहे. आता याच्यामध्ये दोन्ही मध्ये आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला आज एक्स्ट्रा सांगतो. याच्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे का? +5 +c असं काय आहे का याच्यामध्ये? +3 आहे का? नाही. हे दोन्हीकडे कुठलाच कॉन्स्टंट नाही. याचाच अर्थ तो पॅराबोला ओरिजिन मधून जातोय. म्हणजे थोडक्यात आपली आकृती कशी असणार आहे, हा पॅराबोला देखील ओरिजिन मधून जातोय, म्हणजे ह्या पॅराबोलाचं हे इक्वेशन झालं असं. बघा बरं का, लेफ्ट हँडेड पॅराबोला केला. हा पॅराबोला देखील ओरिजिन मधून जातोय, म्हणजे ओरिजिनला टच करून जाणार तो, म्हणजे हा पॅराबोला हा असा येणार आहे. आणि मग दोन्ही मधला एरिया, म्हणजे हा एरिया आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. हा एरिया आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. चला तर चांगली आकृती बघूया त्याची. दिस इज इट. हा y स्क्वेअर इज इक्वल टू 9x असलेला पॅराबोला हा इथं जो आहे, आणि दुसरा y स्क्वेअर x स्क्वेअर इज इक्वल टू 9y, आणि त्या दोघांमधला एरिया. आता मला सध्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन माहित आहे का या दोघांचा? हे कुठं एकमेकांना मिळतात माहित नाही आपल्याला. ते 0 मधून जातात आणि दोघं एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण नुसतं बघितलं सांगू शकतो की हा 0 0 यायला पाहिजे. तो काय मिळतो आणि कशा पद्धतीने पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं ते दाखवतो पहिल्यांदा, सुरुवातीला लक्षात घ्या. आता हे दोन इक्वेशन कन्सिडर करणार आहे मी. लेट मी चेंज द कलर अगेन. रेड इज मोर विजिबल.
हे जे दिलेले आहेत ते दोन इक्वेशन घेतलेले आहेत. ठीक आहे. मग या दोघांना मला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे. तर त्याचा अर्थ काय, स्क्वेअरिंग इक्वेशन 2 करूया. याचा स्क्वेअर करणार आहे म्हणजे ऑलरेडी एक्स रेस स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर एक्स रेस टू 4 मिळेल, 9चा 81 मिळेल, वायचा वाय स्क्वेअर मिळेल. असं का केलं, कारण की फर्स्ट इक्वेशन मध्ये वाय स्क्वेअर आहे, ऑटोमॅटिकली वाय स्क्वेअरची किंमत मला 9x ठेवता येईल. इथं वाय स्क्वेअरची जी किंमत 9x आहे ती इथं टाकता येईल. म्हणून या गोष्टीला म्हणतो सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणे म्हणजे काय, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्हीचा वापर करून सॉल्व्ह करणे, हा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. मग आपण हे घेतलं, वाय स्क्वेअरची किंमत ठेवली 9x, एक्स रेस टू 4 आहे हा, एक्स रेस टू 4 इज इक्वल टू 81 9x असा आलेला आहे तो. पुढे या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं, 81 इंटू 9 इट इज 729. मग या दोघांमध्ये एक्स रेस टू 4 आहे, हा कम्प्लिटली पार्ट इकडचा इकडं आला समजा, म्हणजे हा एक्स रेस टू 4 मायनस आता 729 इज अ क्यूब ऑफ 9, इट्स अ 9 क्यूब, आणि मग काय येणार, एक्स येणार विच इज इक्वल टू 0. मग आता या दोन टर्म मधून एक्स कॉमन काढला, आतमध्ये काय मिळेल मला, एक्स क्यूब मायनस 9 क्यूब, म्हणजे हा एक्स क्यूब मायनस ए क्यूब मिळाल्यासारखा होतो. मग याच्यामुळे नाही का दोन इक्वेशन किंवा दोन उत्तर मिळतात आपल्याला. एक तर एक्स ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे, किंवा दुसरं काय मिळतं तर एक्स क्यूब इज इक्वल टू 9 क्यूब येणार. एक्स क्यूब मायनस 9 क्यूब इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स क्यूब इज इक्वल टू 9 क्यूब. दोन्ही साईडचं क्यूब रूट जर घेतलं आपण तर काय मिळेल, एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे मला 9, एक्स इज इक्वल टू 9 मिळणार आहे आणि एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच हे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झाले बरं का. या दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला जे लागणार आहे त्याच्या एका ठिकाणी एक्स हा 0 आहे, याच्यातला एक्स कोऑर्डिनेट मी 0 लिहितो, फक्त एक्स कोऑर्डिनेट लिहितोय बरं का. याच्यातला एक्स कोऑर्डिनेट 9 लिहितोय मी, फक्त आणि फक्त एक्स कोऑर्डिनेट लिहितोय मी, इथं 9 लिहिला. मग आता एक्स ची व्हॅल्यू जर 0 असेल तर इथं वाय ची व्हॅल्यू काय, तर हे याला विचारायचं, हा 0 काय करायचा, कुठल्या तरी या इक्वेशन मध्ये किंवा या इक्वेशन दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये टाकायचं. इथं एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली, 9 इंटू 0 90 होत नाही, 9 इंटू 0 0 होत आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0, तर वाय इज इक्वल टू काय येणार आहे, वाय इज इक्वल टू ऑल्सो 0. बघा बरं का. आणि एक्स ची व्हॅल्यू 9, एक्स ची व्हॅल्यू 9 ही याच्यामध्ये टाकू, तर 9 इंटू 9 99 होत नाही, 99 81 होतात, 9 स्क्वेअर होणार तो. ठीक आहे, म्हणजे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर. देन व्हॉट अबाउट वाय, वाय इज ऑल्सो 9. बरोबर आहे का. वाय स्क्वेअर 81 मिळायला लागला म्हणजे वाय किती असला पाहिजे, 9. मग आपल्याला दोन्ही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय झाले, मिळाले. आता याचा उपयोग काय, तर आपण जे लिमिट्स टाकत असतो, तर आता लिमिट्स माझे फिक्स झाले की मी एक्स हा 0 पासून एक्स हा 9 पर्यंत जाणार आहे, एक्स हा 0 पासून एक्स हा 9 पर्यंत जाणार आहे, म्हणजे 0 to 9 असे मला एक्स चे लिमिट्स टाकता येणार आहेत. ओके. So from equation 2 we get the values of y as this, the point of intersection are this. हे त्याचे पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन आलेले आहेत. एक आहे 0 0 आणि दुसरा आहे 9 9. ठीक आहे. आता मग आधीचा फॉर्म्युला आपण विचारात घेतला होता की वरचं जे फंक्शन आहे, आता याच्यामध्ये वर कुठला फंक्शन आहे, हा फंक्शन वर आहे आणि हा फंक्शन खाली आहे. हा फंक्शन म्हणजे कुठलं फंक्शन, हे जे आहे त्याचं इक्वेशन कुठं आहे, तर हे त्याचं इक्वेशन आहे. हे जे काय आहे त्याचं इक्वेशन काय आहे, हे त्याचं इक्वेशन आहे. म्हणजे वर जो करणार आहे आपण एफ ऑफ एक्स, याला एफ ऑफ एक्स कसा कन्सिडर करायचा आहे, तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9x, म्हणजे वाय इज इक्वल टू किती येणार आहे, बघा बरं का. वाय स्क्वेअर 9x असेल तर वाय किती येणार आहे, वाय म्हणजेच आपला एफ ऑफ एक्स असतो. याचा स्क्वेअर रूट घेतला, इथं आला 3 आणि आतमध्ये काय आला रूट एक्स, आणि हाच काय झाला माझा एफ झाला, एफ झाला हा एफ. आणि खालची जी कर्व आहे, खालची कर्व म्हणजे इक्वेशन मात्र कुठं आहे, त्याचं वर लिहिलं इथं, इथं इथं वाय ची व्हॅल्यू काय आलेली आहे, y इज इक्वल टू इथं किती मिळत आहे, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 9 मिळतोय. फार चांगल्या पद्धतीने लक्ष द्या आणि विचार करा. मी इथं काय करतोय, वाय स्क्वेअर जरी दिला तर त्याच्यावरून y ची व्हॅल्यू काढतोय, जरी हे 9y दिलं तरी त्याच्यावरून काय करतोय, y ची व्हॅल्यू काढतोय.
दोन्ही ठिकाणी y ची व्हॅल्यू g येणार आहे ते म्हणजे एकदा f म्हणून घेणार आहे आणि दुसरा फंक्शन आहे ते g म्हणून घेणार आहे मी. हा g म्हणून घेणार आहे. मग एकदा 3√x आणि एकदा x²/9. तर या दोन्हीचं हे जे फंक्शन दिसतं पहिलं फंक्शन आणि दुसरं फंक्शन, तर हे पहिलं फंक्शन काय आलेलं आहे 3√x आलेला आहे. हा मी 9 ॲज इट इज लिहिलंय आणि दुसरा आहे x²/9. इथं देखील लिमिट 0 to 9 आणि इथं देखील लिमिट हे 0 to 9 लिहायचं राहून गेलं इथलं 0 to 9. मग याला सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे हे पहिल्यांदा थोडंसं x सिम्प्लिफाय करू. √9 हा बाहेर आला, आतमध्ये √x राहतो. √x म्हणजे x च्या डोक्यावर किती झाले, x च्या डोक्यावर हाफ झाले. √x म्हणजे x च्या डोक्यावर काय झाला हाफ झाला. ठीक आहे. आणि dx असं लिहिलेलं आहे मी इथं. मायनस दुसरा जो आहे तो काय आहे x²/9 आहे. त्याच्यातला पाहिजे तर 1/9 बाहेर काढू आपण. x²चं काय आहे x² आतमध्ये ठेवूया त्याला, x² काढू x² dx. मग आता जरा विचार करू, हा 3 इथं दिसतोय मला, हा 3 इथं दिसतोय, हा जो बाहेरचा 1/9 आहे तो देखील दिसतोय. आता आतमधल्या टर्मचं काय झालं, x⁻n असेल तर काय होत असतं n+1/n+1 म्हणजे याच्यामध्ये हाफ प्लस 1 अपॉन हाफ प्लस 1 येणार. हाफ प्लस 1 काय आला 3/2 आला, डिवायडेड बाय 3/2 म्हणजे काय येणार 3 खाली आणि 2 मात्र कुठं जाणार वर जाणार. अशा रीतीने याला लिहिलेलं आहे आपण. आणि इथं x² आहे, x²चं काय लिहिता येतं x³/3 असं लिहिता येतं. ठीक आहे. पुढे मग न्यूमरेटर याच्यामध्ये टाका आपलं, सॉरी अप्पर लिमिट याच्यामध्ये टाकणार मी. लोअर लिमिट तर दोन्हीकडे 0 आहेत त्यामुळे या 0चा विचार नाही केला तरी चालणार आहे. 0चा विचार नाही करायचा, फक्त आता 9 टाकून बघूया काय मिळतं ते. याच्यातला 3 याच्यातला 3 कॅन्सल झाला, राहिलाय 2, इथं 2 लिहिलेलं आहे. आता इथं x च्या ठिकाणी काय टाकलेले आहेत 9 टाकलेले आहेत. 9च्या डोक्यावर 3/2 मायनस हा किती आहे, हा इथला हा 9×3=27 आहे बरं का. इथं हा किती खाली किती आलेला आहे 27 आलेला आहे. आणि वर 9चा क्यूब आहे, तो 9चा क्यूब म्हणजे 3 वेळा 9 आलेले आहेत. हे 1 2 आणि 3 वेळा 9 आलेले आहेत. मग याच्यामध्ये कसं सोडवणार बघा. हे आता हे याची किंमत 27 आणून दाखवलेली आहे त्यांनी, कसं कसं आलेलं आहे बघा. मग पहिल्यांदा 9×1 9, 9×3=27 असे लिहितो मी, आणि 3×1 3, 3×3=9 म्हणजे 3 × 9 किती झालेले आहेत ते 27 आलेले आहेत. आणि तेच तिथे दाखवलेले आहेत 27 दाखवलेले आहेत. आणि 9 कॅन बी रिटन ॲज 3². दिस 9 कॅन बी रिटन ॲज 3² होल ब्रॅकेट रेस टू किती आहे हा 3/2 म्हणजे 2 काय होणार कॅन्सल होणार. आणि 3चा काय राहणार आहे इथं क्यूब राहणार आहे. 3चा क्यूब म्हणजे काय मिळेल मला इथं 3चा क्यूब म्हणजे किती 27. 27 गुणिले 2 म्हणजे किती मिळणार आहे तिथे 54. सो 54 - 27 विच इज इक्वल टू 27 स्क्वेअर युनिट्स अगेन. ठीक आहे. तर 27 स्क्वेअर युनिट याचं उत्तर येत आहे. या दोन्ही एरियाची वजाबाकी ज्यावेळेस आपण करू तर या दोन्ही मधला हा या दोन पॅराबोलाचा मधला जो एरिया आहे दिस इज नथिंग बट 27 स्क्वेअर युनिट्स म्हणून येतोय हा 27 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे. तर हे झाले आता प्रत्येक कन्सेप्ट झाले आणि त्याच्यावरचे सॉल्व्ड सम्स. आता एक्सरसाइजला आपण हात घालूया. एक्सरसाइज मध्ये बरेच सम्स आहेत, त्याच्यापैकी जे जे व्हरायटी असलेले आहेत तेवढे आपण कन्सिडर करू. ही पहिला तर क्वेश्चन फार इझी आहे. याच्यामधले हे 3 क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. इथं x0 x5 y0 y4 आहे. x0 आहे, x5 आहे, y0 आणि y4 सगळे लाईनचे इक्वेशन्स आहेत बरं का. x=0 म्हणजे कोणाचं इक्वेशन हो, ऑडिओ चालू करून सांगायचं. x=0 म्हणजे कोणाचं इक्वेशन, लाईन उभी आहे ते काढली y ऍक्सिस. करेक्ट, y ऍक्सिसचं इक्वेशन झालं. x=0 म्हणजे y ऍक्सिसचं इक्वेशन. आणि y=0 म्हणजे x ऍक्सिस. ठीक आहे. हे 2 झाले, ह्या 2 लाईन झाल्या. आता x=5 म्हटल्यानंतर कुठली लाईन येणार, अशी लाईन उभी काढवी. उभी येणार ती सुद्धा x=5 मधून जाणारी, x=5 मधून जाणारी लाईन. आणि y=4 म्हटल्यानंतर ही आडवी लाईन येणार जी 4 मधून जाणार आहे अशी. मग तुम्हाला हे एरिया सांगता येईल का डायरेक्टली, तोंडी सांगा बघू याचा एरिया किती येतोय.
किती येतो एरियाचा? कॉमन सेन्स, इयत्ता 5वी 6वी 7वी 20 येतो. कसं काढलं बा मग मित्र? इथं आयत आहे, आयताचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ यस इट इज रेक्टँगल. एवढी जी लेंथ आहे तेवढी किती आहे? 5 आहे ही. आणि एवढी जी लेंथ आहे ती किती आहे? 4 आहे. आणि 4 5 किती होत असते? 20. सो बेसिकली द एरिया इज 20. ठीक आहे. आता हाच प्रकार आपण आता इंटिग्रेशनचा वापर करून करूया. हे त्याचं डायग्राम. त्याच्यामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. x = 0, x = 5, y = 0, y = 4. नाव इंटिग्रेशन यूज करण्यासाठी मला लिमिट्स लागतात कोणाचे? तर x चे लिमिट्स लागतात. x हा 0 पासून 5 पर्यंत आहे. ओके, म्हणून a आणि b इथं 0 आणि 5 घेतलेलं आहे. आणि या लाईनच्या खालचा एरिया काढायचा आहे मला. पण ती लाईन कोण आहे? तर y = 4. हे ते फंक्शन म्हणून घेणार. हे ते फंक्शन आहे. y म्हणजेच काय? फंक्शन. तर फंक्शन हा किती आहे? नुसताच 4 म्हणून आहे. तर बघा, एरियाचा फॉर्म्युला एरिया इज इक्वल टू a to b y dx. त्याच्यामध्ये y ची किंमत काय टाकली? 4. हे a to b व्हॅल्यू 0 to 5 टाकली. आता 4 आहे. 4 विथ रिस्पेक्ट टू x. नुसतं xच येणार आहे. हा 4 कोएफिशियंट आहे, आतमध्ये काहीच नाही, म्हणजे x येणार आहे त्याचं उत्तर इंटिग्रेशन. आणि 5 to 0 असे 0 to 5 लिमिट टाकले. पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकणार, नंतर लोअर लिमिट. लोअर लिमिट मध्ये खाली 0 असल्यामुळे याचा विचार करायचा नाही, फक्त अप्पर लिमिट टाकू. 5 याच्यामध्ये टाकला, 5 वजा 0 5 आणि गुणिले 4 म्हणजे किती झाले? 20 स्क्वेअर युनिट्स मिळाले आपल्याला. त्यामुळे आपण जे करतोय ते बरोबर करतोय. भले इंटिग्रेशन वापरू दे किंवा कॉमन सेन्स वापरू दे, तुम्हाला आन्सर सेम येणार आहे. आता दुसरा एरिया सांगितलं. दुसरा जे दिलेला आहे xy = 2, x = 1 आणि x = 4. आता x = 1 आणि x = 4 म्हणजे a आणि b च्या व्हॅल्यू झाल्या. हे a आणि ही b ची व्हॅल्यू झाली. आता ही जी कर्व आहे xy = 2, याचा गेल्या वेळेस तुम्हाला 11वी मध्ये झालेला भाग आहे बरं का. xy = 2 जर असेल तर y = काय येतंय? 2/x येतोय. y = 2/x. असं जर असेल तर अशा पद्धतीची कर्व ही या आकाराने दाखवतात. असा एक आकार आणि असा एक आकार. इनव्हर्स फंक्शन किंवा रेसिप्रोकल फंक्शन म्हणून घेतलेलं आहे. 1/x चा विचार केला होता. y = 1/x. त्याचे चित्र कसं दिसतंय? असं चित्र दिसतंय त्याचं. वर एक असा काढायचा आणि खाली एक असा काढायचा. डायरेक्टली डायग्राम बघू याची. आता हे असं असणार आहे. त्याच्यामध्ये y = 2/x असं लिहितोय मी, म्हणजेच xy = 2. आणि हे खालचं तर y = 0 x ऍक्सिस झाला. x = 1 आणि x = 4 हे दोन बंदिस्त झाले. त्या दोन लाईननी हा बंदिस्त होतो एरिया. आता एरिया बघू आपण. हा झाला फंक्शन माझा. आता फंक्शन टू बी कन्सिडर्ड इज दिस 2/x अँड द लिमिट्स आर कन्सिडर्ड टू बी 1 and 4. मग हे दोन्ही कन्सिडर करूया. a to b y dx आहे. y ची व्हॅल्यू 2/x. a to b म्हणजे 1 to 4 केलेलं आहे इथं आपण. आता 2 आणि 1/x चं उत्तर काय असतं? log x असतं. 1/x चं इंटिग्रेशन काय आहे? log x. कारण की log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. आता लिमिट्स हे फ्रॉम 1 to 4. पहिल्यांदा 4 टाकणार, नंतर 1 टाकणार. पहिल्यांदा 4 टाकूया म्हणजे log 4 आणि log 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ log 1? तुम्ही सांगा तुमच्यापैकी कोणीतरी ऑडिओ चालू करून. व्हॉट इज द व्हॅल्यू? 0 आहे. त्यामुळे दिस पार्ट इज ओव्हर, दिस काय पार्ट बी निग्लेक्टेड. मग काय झालं? 2 log 4 विल बी द आन्सर. 2 log 4 स्क्वेअर युनिट्स. आता हा लॉगरिथमचा टेबल वापरून करू शकतो का आपण? हे लॉग टेबल वापरून करू शकतो का? तर ते करायची गरज नाही. एकतर लॉग टेबल ज्यावेळेस वापरतो आपण त्यावेळेस बेस काय असतो? 10 असतो. त्यामुळे काही जण नाही का एकतर बोर्डाने नाही का प्रोव्हाइड केलेले असतात लॉगरिथम टेबल. मला येतंय मला माहित आहे म्हणून नाही का हे करायला जातात आणि चुकून येतात आन्सर. त्यामुळे log 4 ज्यावेळेस दिलेला आहे त्यावेळेस त्याचा बेस काय असतो? त्याचा बेस हा e असतो. इट इज नॉट 10. बेस इज नॉट 10. असे चूक करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे हे नुसतं आहे तसं ठेवायचं. जास्त आपण सिम्प्लिफाय करायला जायचं नाही पुढे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. y² = 16x, x = 0 and x = 4. तर मगासारखाच आहे बघा पॅराबोला. चला किती जणांना आठवतं? y² = 16x कसला पॅराबोला आहे? अपवर्ड, डाऊनवर्ड, लेफ्ट, राईट? लेफ्ट बोला हा. तर असा पॅराबोला असणार आहे आणि त्याचे लिमिट्स मात्र काय दिलेले आहेत? 0 to 4 दिलेले आहे. 0 to 4. आता त्यांनी म्हणलेलं नाही आहे की
परत एकदा क्वेश्चन कडे जातो बरं का मी, थोडासा क्वेश्चन कडे जातो, परत मूळ प्रश्नाकडे जातो, याच्या थोडंसं मागे येऊ दे मला. ठीक आहे, बाउंडेड बाय फॉलोइंग कर्व्स एक्स ऍक्सिस अँड द गिव्हन लाईन्स असं म्हणलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, एक्स ऍक्सिसला बाउंड झालेला एरिया पाहिजे आपल्याला. मग आता परत एकदा याच्याकडे येतो मी. आता हा जो आहे y² = 16x, तो मला लिहायचा जर झाला तर याचा मी y म्हणजे आपला फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, फॉर्म्युला सांगतो या पद्धतीचं माझं फॉर्म्युला वापरायचं मला. तिथं y ची व्हॅल्यू वापरायची, पण माझ्याकडे असलेली किंमत काय तर y² ची आहे, त्यामुळे y करावं लागेल मला. y काय मिळणार आहे, याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 16 चा स्क्वेअर रूट हा 4 येतो, x चा स्क्वेअर रूट हा √x येतो, बरोबर आहे, 4√x येतो तो. त्यामुळे हे 4√x ही जी किंमत आहे ती आपल्याला इथं टाकावी लागणार आहे. ठीक आहे, आणि a to b जे आहे ते 0 to 4 असं आलेले आहेत. पण आता मला सांगा, हा जो एरिया या कर्वनी नाही का, कर्व काय नुसती एवढीच आहे का, अर्धवट आहे का कर्व आपली कर्व जी आहे ती एवढीच अर्धवट आहे का कर्व, नाही. तर ही कर्व कशी असते, वर पण आहे आणि खाली पण आहे. आणि या कर्वनी एक्स ऍक्सिस बरोबर केलेला एरिया असं जर म्हणलं तर हा सगळाच एरिया येणार का नाही. इथं काय बघा, इथं वेगळे पण काय समचं, तर हा सगळाच एरिया आपल्याला कन्सिडर करावा लागतो. मग अशा ठिकाणी काय करणार आपण, एवढा वरचा एरिया काढू आपण. एवढा वरचा एरिया कसं काढतो, या फॉर्म्युलाने काढतो आपण, आणि त्याची काय करू, दुप्पट करू. हा एरिया काढू आणि त्याची काय करायची, डबल केलं की आपल्याला दोन्ही एरिया मिळतील, वरचा आणि खालचा दोन्ही मिळून करता येतील आपल्याला. ठीक आहे, तर बघा मग मित्रांनो, इथं 2 जे लिहिलेलं आहे त्याचं कारण मी सांगतोय, कारण मी काढतोय फक्त वरचाच एरिया काढतोय, पण त्याची काय करतोय, दुप्पट घेतो, म्हणजे मला सगळा एरिया टोटल मिळणार आहे. मग आता त्याचा वापर करूया आपण. 2 4√x हे 4 जे आहे, जे आतमध्ये आहे ॲज अ कोएफिशियंट, तो मी बाहेर काढतोय, त्याला कोएफिशियंट मग बाहेर काढतो, 8 झाले. आतमध्ये एक्सचा रूट असल्यामुळे x⁻½ येणार. त्याला सॉल्व केल्यानंतर एक्सच्या डोक्यावर 3/2 डिवायडेड बाय 3/2 येणार. हे खालचा 2 वर जाणार, म्हणजे काय होणार, 16/3 होणार आहे हा. आणि एकदा 4 सबस्टिट्यूट करायचा, एकदा 0 करायचा. 0 केल्यानंतर विषयच नाही त्याचा, मग 4 फक्त सबस्टिट्यूट केल्यानंतर. हा प्रकार गेल्या वेळेस पण केला होता, गेल्या वेळेस केल्याप्रमाणे याचं सिम्प्लिफिकेशन करू. 4 ला मी 2 चा स्क्वेअर म्हणून मांडणार, आणि त्याच्या डोक्यावर 3/2 आहे, त्याच्या डोक्यावर किती आहे, 3/2 आहे. त्यामुळे हा 2 आणि हा 2 काय होतोय, कॅन्सल. 2 चा काय मिळतोय, क्यूब मिळतोय. 2 चा क्यूब म्हणजे किती झाला, 8 झाला. तो मला तिथे लिहावा लागणार आहे. मी इथं सिम्प्लिफाय पण करून दिलेलं आहे. 4 इज रिटन एज 2². Hence this 2 and 2 is getting cancelled. What I get is 8 itself. आता 16 गुणिले 8 भागिले 3 म्हणजे 16×8 = 2800. 128/3 स्क्वेअर युनिट्स. दिस इज द कम्प्लीट एरिया. बरं का, काही पुस्तकामध्ये समजा कमी दिला असेल, हाफ दिला असेल, तर तिथं फक्त एवढाच वरचा एरिया काढलेला असेल. म्हणजे आन्सर जर एखाद्या ठिकाणी तुम्ही चुकीचं दिसलं पुस्तकामध्ये तर बघा, कारण हे त्याचं आन्सर असायला हवं. ठीक आहे. Now second question, find the area of the region bounded by the parabola. Find the area of the region bounded by the parabola. y² = 16x and its lattice rectum. हा म्हणजे मगाशी केल्यासारखा बरं का, मी इथं लिहिलंय सेम ॲज 1.5. फर्स्ट मधला जो 7th आपण केलेला आहे 1 to 4, आता जो केलेला आहे शेवटचा, हा सेम आहे बरं का. हे यालाच त्याला काय म्हणतात, हा जो झाला हा पॅराबोलाचा लॅटस रेक्टम आहे बरं का. या लाईनला लॅटस रेक्टम असं म्हणतात. तुम्ही ज्यावेळेस लॅटस रेक्टम म्हणून तुम्ही फॉर्म्युला वापरून काढाल त्यावेळेस ते तुम्हाला लक्षात येईल की दिस इटसेल्फ इज अ लॅटस रेक्टम. त्यामुळे हे सम मी परत एकदा सॉल्व्ह करत नाही, त्याच्याऐवजी हे सम बघूया. इथं y = 4 - x² आहे आणि x ऍक्सिस आहे. इथं वैशिष्ट्य काय बघा याच्यामध्ये, आता नुसताच y = x² दिलाय का, इथं नाही दिला. त्यांनी काय दिलेलं आहे, y = 4 - x² आहे. हा, त्याचा विचार करूया आता आपण. बघा जरा थोडं, तर काय होतं बघा, समजा नुसताच
आता हा 4 नाही असं समजू, इथं 0 आहे असं म्हणून समजू, 0 आहे असं म्हणून समजा तुम्ही. तर y इज इक्वल टू काय आलं, मायनस एक्स स्क्वेअर आला. y इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर आला म्हणजे डाऊनवर्ड पॅराबोला झाला तुमचा, बरोबर आहे. पण हे कधी ओरिजिन मधून जाणार असं जर असेल, y इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर असेल तर तो ओरिजिन मधून जाणारा असा पॅराबोला झाला. पण y इज इक्वल टू ज्यावेळेस त्यांनी 4 म्हणलेला आहे, इथं बघा हा 4 लिहिलेला आहे, त्यामुळे हा जो पॅराबोला इथं होता हा वर सरकून सरकून कुठे गेला, 4 ला गेला. हा कुठे शिफ्ट ऑफ ओरिजिन हा भाग होता का नाही आपल्याला, शिफ्ट ऑफ ओरिजिन कसा याचा ओरिजिन किंवा वर्टेक्स आहे ना शिफ्ट झाला, इथं शिफ्ट झाला. कधी असं करायचं, ज्या वेळेस इथं 4 किंवा एक्स्ट्रा टर्म आली, कुठं टर्म येते त्याच्यावरून ठरवायचं आपल्याला. y मध्ये आपण 4 मिसळलेले आहेत, त्यामुळे y मध्ये फक्त बदल करायचा आहे. x मध्ये मिसळले असते तर हा पॅराबोला समजा असा असला असता, x इज इक्वल टू वाय स्क्वेअर आणि प्लस 4 केले आपण, x प्लस 4, तर मग हा जो आहे इकडं 4 घर इकडं आला असता, तो इकडं 4 घर पुढे गेला असता, म्हणजे इथं 4 आला असता. थोडासा डिफरन्स आहे आणि छोटा डिफरन्स आहे, समजून घ्या. याच्यामध्ये मी सांगितलं की तुम्हाला y इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे हा ओरिजिन मधून जाणारा पण डाऊनवर्ड, पण इथं 4 आल्यामुळे 4 घर आपण वर जातो, इथं 4 घर वर जातो आणि मग त्या पॅराबोला इथून येणार. म्हणजे काय येतो बघा, हा त्याची डायग्राम काढून दाखवलेला आहे. दिस इज y इज इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर, दिस पॅराबोला इट इज अँड द एक्स ऍक्सिस, आणि हा खालचा एक्स ऍक्सिस. मग हे एकमेकांचे जे काय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तिथले, आता आपल्याला इथं डायग्राम मी जिओजेब्रामध्ये काढलेले आहे, सॉफ्टवेअर वापरून काढलेले, त्यामुळे डायरेक्टली हे दाखवते की या दोन पॉइंटला ते इंटरसेक्ट करताय. कुठल्या कुठल्या पॉइंटला, 2 ला आणि -2 ला. पण तुम्ही ज्यावेळेस नाही का वहीमध्ये करणार किंवा रफ मध्ये काढणार, त्यावेळेस नाही का नुसतंच एवढे येणार तुमचे डायग्राम, तुम्हाला माहित नसणार हा पॉइंट कुठला आहे आणि हा पॉइंट कुठला आहे, ते आपल्याला मिळवावं लागेल पहिल्यांदा. सो दिस हाऊ टू गेट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. बघा मग हा एक झाला y इज इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर, हे एक इक्वेशन झालं याचं. आणि एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय असतं, तर y इज इक्वल टू 0 असतं. तर याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल तर हे दोन्ही इक्वेशन मला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावे लागतील. म्हणजे y ची किंमत जी 0 आहे ती 0 कुठे ठेवणार, याच्यात ठेवणार. म्हणजे 4 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल मला, 0. हा असा मिळेल, ठीक आहे. मग आता या एक्स स्क्वेअरला तिकडे पाठवतो, म्हणजे 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर दिसेल. एक्स स्क्वेअरच्या 2 किमती मिळेल मला, प्लस आणि मायनस. त्यामुळे मायनस एकदा 2 येणार आणि एकदा प्लस 2 येणार. बरं, मग प्रत्येकसाठी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा झाला तर एक्स ची व्हॅल्यू 2, इथं हा y एक्स ऍक्सिस असल्यामुळे हा काय येणार, 2 0 येणार हा, आणि इथं -2 0 येणार, -2 आणि 0 येणार, ठीक आहे. म्हणजे 2 0 आणि -2 0. त्यामुळे आता बघा, आता माझा a आणि b मी सांगू शकतो की a काय आणि b काय आहे. a काय आहे तर a हा -2 पासून b काय 2 पर्यंत आहे, आणि y किती आहे माझा, 4 मायनस एक्स स्क्वेअर आहे. सो आय शॅल यूज द फॉर्म्युला नाव, a इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b y dx, in which these are the values 4 minus x square -2 to 2. पुढे आता 4 मायनस एक्स स्क्वेअर कसं फंक्शन आहे, तर ते इव्हन फंक्शन आहे. इव्हन फंक्शन म्हणजे काय, एक्सच्या ठिकाणी -x जरी टाकला तरी काय फरक पडत नाही याच्यामध्ये, -xचा स्क्वेअर पण तेवढाच येणार आहे. आणि तुम्हाला दिसतं की हे सिमेट्रिक अबाउट काय, y ऍक्सिस. त्यामुळे आता म्हणणं काय माहिती कायचं, याचा आपण एवढंच काढू की एरिया, एवढाच एरिया काढू आणि मग डबल करू. एवढाच एरिया कसा काढायचा, जे लिमिट आपण -2 पासून 2 पर्यंत घेतो होतो त्याचा आता काय करायचं, 0 to 2 पर्यंत घ्यायचं फक्त, आणि मग डबल करायचा. मग बघा 0 to 2 घेऊन काय करतो, त्याला डबल करतो मी, त्याला 4 मायनस एक्स स्क्वेअर. आता याचे इंटिग्रेशन काढल्यानंतर 4चं इंटिग्रेशन 4x, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन x³ आलेलं आहे. मग आता 4x आहे, लिमिट्स काय 0 to 2 इथं टाकलेले आहेत. पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकणार, नंतर लोअर लिमिट टाकणार. मग अप्पर लिमिट टाकल्यानंतर काय मिळतंय बघा आपल्याला, अप्पर लिमिट टाकला की 4 2 जा किती झाला, 8 झाला. 2 चा क्यूब म्हणजे इथं देखील काय मिळालं आपल्याला, 8 मिळालं आपल्याला, आणि इथं दोन्हीकडे काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे 8 - 8/3 हा तो मिळत आहे आपल्याला. ज्यावेळेस मी 2 इथं टाकतो, 4 2 जा 8, 2 चा क्यूब हा 8 इथं देखील मिळत आहे. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया थोडंसं.
8 गुणिले 3, 8 त्रिक 24, 24 वजा 8 म्हणजे 16 मिळाला, 16/3. So this is 16/3 and multiply this with the 2. So what we get is 32/3 square units. 32/3 square units इतकं ते मिळत आहे. ठीक आहे. तर पुढच्या भागाकडे बघूया आपण आता. Now third and actually last question from this exercise or this whole chapter. आता हा एवढं झालं म्हणजे हा पूर्ण चॅप्टर संपतो बरं का. फार छोटा असा चॅप्टर आहे आपला. 5.1 जे आहे 2 लेक्चरमध्ये आपला जवळपास हा चॅप्टर संपतोय. इतका तो छोटा आहे पण त्याला मार्क चांगले असणार आहेत तुम्हाला. 5-6 मार्क तर असतील कदाचित तुम्हाला. मग ते तेवढे सगळे मार्क मिळतील जर तुम्ही सगळे सम सॉल्व्ह केले तर. असायला सम याच्यामध्ये नाही का फार कमी सम आहेत. पहिल्या याच्यामध्ये 7 आणि 2 9 आणि 5 14 सम, 14 ते 15 बोटावर मोजण्या इतके सम्स आहेत ते. हे 15 सम्स व्यवस्थित केले तर सगळ्याच्या सगळे तुम्हाला. आणि सगळीकडे पॅराबोलाचा वापरला गेलेला आहे. कुठेही सर्कल आणि इलिप्सचा उल्लेख नाही सध्या तरी. सॉल्व्ड एक्झाम्पल जर बघितलं तर तिथं देखील जास्त सर्कल आणि इलिप्सचा उल्लेख नाही. त्यामुळं पॅराबोला असलेले सम्स आहेत मोस्टली तरी. त्यामुळे हे चांगल्या पद्धतीने करा. यू विल डेफिनेटली गेट गुड मार्क्स इन दिस. आता हे 2 सम्स आपण बघूया तिथं. पहिला जो आहे y² = 2x आणि दुसरा आहे y = 2x. आता y² = 2x म्हणजे हा लेफ्ट हँडेड पॅराबोला आला, असा पॅराबोला आला. आणि y = 2x म्हणजे ही लाईन आली. आता हा तो पॅराबोला, ही ती लाईन आणि दोन्ही मधला एरिया म्हणजे हा एरिया. हे जे येलो रिजन दिसत आहे, दिस रिजन, हा मधला एरिया मला काढायचा आहे. ते काढण्यासाठी काय पहिल्यांदा काय करायचं सांगा तुम्ही. सांगा, ऑडिओ चालू करून सांगा. सगळ्यात आधी काय करायचं? सर दोन्ही इक्वेट करायचं आणि दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं. बरोबर आहे मित्र, बरोबर आहे. पहिल्यांदा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचे आपल्याला. जरी इथं दिसत असेल इथं 0 आहे आणि इथं किती आहे खरं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? इथं काय दिसतंय आपल्याला? इथं काय दिसतंय सांगा कोणीतरी. हा कुठला पॉइंट आहे? हा पॉइंट दिसतोय ना सगळ्याला, विजिबल आहे ना माझी स्क्रीन पूर्णपणे. 0.5 आणि 1 आहे सर. 0.5 आणि 1 ना. 0.5 म्हणजेच किती असतंय? हाफ असतंय मित्रांनो. 0.5 आणि 1 म्हणजेच किती? हाफ आणि 1 आहे ते 1. हो सर. आणि हा खालचा कुठला आहे? 0 आहे. पण हे सॉफ्टवेअर वापरून काढले त्यामुळे हे सगळे दिसतेत पॉईंट्स मला. पण तुम्हाला हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढून द्यावे लागणार आहेत. त्याच्यासाठी हे सेपरेटली कन्सिडर करा. y² = 2x आणि y = 2x. इकडं पण 2x आहे, इकडं पण 2x आहे. या 2x ठिकाणी काय ठेवतो? y ठेवतो मी. बघा मी काय करतोय. 2x ठिकाणी काय ठेवतो? y. म्हणजे y² काय मिळेल मला? y. या y ला इकडे घेऊन येतो. y² - y = 0. या दोन्ही मधून y कॉमन काढतो. म्हणजे काय मिळेल मला? y - 1 आणि y कॉमन काढलेला आहे. त्यामुळे y = 0 आणि y - 1 = 0 असं ते मिळणार आहे आपल्याला. तर पुढे काय बघा, y = 0 और y = 1 म्हणजे 0 आणि 1. आता कोणाची व्हॅल्यू मिळाली मला? y ची व्हॅल्यू मिळाली. आता y च्या व्हॅल्यू वरून x ची व्हॅल्यू काढायची मला. बरं, इथं सोपं इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये ठेवतो. y ची व्हॅल्यू काय करतो? 0 टाकतो. इथं 0 टाकल्यानंतर x ची व्हॅल्यू किती मिळेल? 0/2. दॅट इज x = 0 इटसेल्फ. म्हणजे y ची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 आहे त्यावेळेस x ची व्हॅल्यू पण किती आहे? 0च आहे. त्यामुळे हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 1 मिळाला. आता दुसरा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी 1 व्हॅल्यू टाकायची. y ची व्हॅल्यू काय टाकणार मी? 1. y ची व्हॅल्यू पुन्हा 1 इथं याच्यातच टाकायचं. 1 टाकला इथं. हा 2 काय येणार? इकडे येणार. म्हणजे 1 काय होऊन जाईल? 2. म्हणजे ज्या वेळेस बघा बरं का, ज्या वेळेस y हा 1 आहे त्यावेळेस x हा काय आहे? 1/2. तर आपण जे विचार केला होता तो बरोबर आहे. म्हणजे पहिला हाफ मिळाला, दुसरा 1. तर पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन, दीज आर द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन 0, 0 अँड हाफ 1 अँड हाफ 1. हे 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले. मग आपण ठरवूया व्हॉट इज ए अँड व्हॉट इज बी. ए किती आहे आणि बी किती आहे सांगा रे. ऑडिओ चालू करून सांगा. ए किती आहे आणि बी किती आहे? लिमिट जे घेत असतो इंटिग्रेशनचे a to b
तसा कुठून कुठपर्यंत लिमिट घेऊ दे? 0 to half. 0 to half घ्यायचा का 0 to 1 घ्यायचा? 0 to half घ्यायचं सर. हा बरोबर आहे, कारण की लिमिट्स हे कोणाचे घेत असतो आपण? एक्स ची लिमिट X घेत असतो. येस करेक्ट, एक्स ची लिमिट घेतो, त्यामुळे 0 to half घ्यायचा. बरेच जण इथं चुकतात, हे देखील सांगालो मी. 0 to 1 घेते, मग झालं. मग हा केल्यासारखं तर वाटतंय पण कुठं तर चुकतंय मग ते. आता याच्यातला वरचा फंक्शन बघा, वरचा फंक्शन म्हणजे हा फंक्शन आहे. हा वरचा फंक्शन किती आहे? y² = 2x. त्याच्यावरून मला f(x) काढायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करणार मी? y ची किंमत काढणार. y काय येईल? दोन्हीचा स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर रूट ऑफ 2x. दिस इटसेल्फ इज f(x). आणि खालचा कुठला आहे? हा आहे. हा म्हणजेच कोण आहे? लाईन आहे. त्याच्यावरून पुढचा भाग मिळेल मला. तर हा जो आहे y = 2x विच इज इक्वल टू gx, म्हणजे मला f(x - g) जो करायचा आहे, त्यामुळे हा f(x) म्हणून कन्सिडर केला, मायनस हा करणार मी. या दोघांची वजाबाकी करणे म्हणजेच या दोघांची वजाबाकी करणे. बघा बघू आता पुढे. या दोघांची वजाबाकी म्हणजेच बघा, इथं एक गोष्ट आणखीन एक लक्षात ठेवा की मी हे इथं मॉड्युलस चिन्ह टाकतो. चुकून माकून माझं इंटिग्रेशन मधलं उत्तर निगेटिव्ह जर आलं तर मला त्याला फोर्सफुली काय करायचं? पॉझिटिव्ह करायचं, बिकॉज एरिया इज नेव्हर निगेटिव्ह. त्यामुळे मी लिहिताना मॉड्युलस लिहिलंय, पण मी दरवेळेस लिहित जाणार नाही. एकदम शेवटी विचार करू. एरिया इज नेव्हर निगेटिव्ह म्हणून त्याला पॉझिटिव्ह म्हणून टाकू शेवटी. ठीक आहे. इथं काय येतं बघा जरा आता. √2x - 2x आला हा. मग आता इथं हे शांतपणे करूया. √2 लिहितो, एक्सच्या डोक्यावर काय आला? हाफ. हा 2x लिहिला. मग आता दोन्ही एक एक सॉल्व्ह करू. √2 लिहिला, एक्सच्या डोक्यावर हाफ जो आहे x⁵² आणि 2 आहे ॲज इट इज. या एक्सचा x²/2. हा 2 आणि हा 2 काय झाला? कॅन्सल झाला. इथले जे डिनॉमिनेटरला 2 आहेत ते वर जातील, म्हणजे काय मिळेल मला? 2√2/3 मिळेल. हा 2√2/3. आणि एक्सच्या डोक्यावर 3/2 आहे, त्याचाच अर्थ काय असतो? x√x असतो. एक्सच्या डोक्यावर 3/2 म्हणजेच किती? हाफ आणि 1, हाफ प्लस 1. म्हणून एक्सच्या डोक्यावर ज्यावेळेस हाफ प्लस 1 म्हणजेच काय? एक्सच्या डोक्यावर हाफ इंटू एक्सच्या डोक्यावर 1. एक्सच्या डोक्यावर हाफ म्हणजे √x झाला, आणि एक्सच्या डोक्यावर 1 म्हणजे नुसताच x झाला. हे माहीत असलं पाहिजे बरं का. एक्सच्या डोक्यावर 3/2 लाच मी आपण असं देखील लिहू शकतो, आपण x√x. ठीक आहे, x√x असा लिहिला, इथं x² असा लिहिला, हा 2 कॅन्सल केला, हे 2√2/3 जे आहे त्या पद्धतीनं लिहिलंय. आता काय मिळतं बघा. हा हाफ आपण याच्यामध्ये टाकणार, दोन्हीकडे टाकून बघूया काय काय मिळतं बघूया. हा हे सगळं कन्फ्यूज करून घेऊ नका. हा जो भाग आहे आधीचा 2√2/3 ॲज इट इज आहे. एक्सची व्हॅल्यू हाफ टाकली, या आतमधल्या एक्सची हाफ टाकली पण स्क्वेअर रूटमध्ये आहे. नंतर x² आहे, एक्सची व्हॅल्यू हाफ टाकायची. 0 टाकल्यानंतर तर सगळं 0 येणार, त्यामुळे 0चा विचार करायचा नाही आपण. मग आता एवढं आलेलं आहे. मग इथं काय दिसतं किंवा काय सिम्प्लिफाय करता येईल? आता इथं दिसतं का बघा बघू तुम्हाला? 2√2 दिसतं का इथं? हा जरी रूट असला तरी खालच्या देखील रूट आहे. हा 2√2 आणि हा 2√2 काय होतो? कॅन्सल होतो. वर काय राहतंय? सगळं मिळून 1 राहतंय वर, आणि खाली किती आहे? 3 आहे, म्हणजे 1/3 आला तो. आणि इथं 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1/4. मग क्रॉस मल्टिप्लाय 4 आणि 3 चं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 - 3/12, दॅट इज 1/12 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे, 1/12 स्क्वेअर युनिट्स इतकं ते आलेलं आहे. And now we shall see the last sum from this. आता y is equal to x² plus 3 and the line y is equal to x plus 3. मग आता x² is equal to y, मग कसला पॅराबोला सांगा? अप डाऊन लेफ्ट राईट, कुठला पॅराबोला? आणि वैशिष्ट्य काय याच्यामध्ये? याचं वैशिष्ट्य काय? तर +3 लिहिलेलं इथं, त्याचं काय करायचं? या +3चं काय करायचं? ऑडिओ चालू करून सांगा. शिफ्ट करायचं 3 पॉइंट्स खाली. 3 पॉइंट्स आपण अपवर्ड शिफ्ट करायचे. म्हणजे इथं आला तुमचा 0 बघा, इथं 0 आहे, असा पॅराबोला नाही आहे. 0ला चिटकून पॅराबोला नाही आहे तुमचा.
तो जो आहे ते 1 2 3 3 घर वर गेलेला आहे आणि मग पॅराबोला काढलेला आहे. आणि ही जी लाईन आहे, लाईनचं काय सोपं आहे, लाईन कसं, लाईन y इज इक्वल टू एक्स प्लस 3 हा y इंटरसेप्ट आहे, y इंटरसेप्ट हा 3 आहे लाईनचा, त्यामुळे हा 3 आहे. थोडंसं म्हणून अजून एकदा लाईन आणि पॅराबोला आणि इलिप्स हायपरबोला हे एकदा कोनिक सेक्शन आणि स्ट्रेट लाईन 11वीचं जे आहे ना ते आम्ही घेताना उजळणी घेतलेली आहे, पण तरी सुद्धा एकदा तुम्ही धावती नजर त्याच्यातून त्या चॅप्टरमधून टाका. हे सगळे इक्वेशन्स किंवा तुम्हाला हे सारखं लागत असतात. इव्हन आपल्याला पेपर 1 मध्ये लाईन तर फार इम्पॉर्टंट आहे बरं का. पेपर 1 मध्ये तुम्हाला लाईनवर एक कम्प्लीट चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स म्हणून. त्यामुळे लाईनचे इक्वेशन्स परत एकदा रिव्हिजिट करावे लागतील, तुम्हाला सगळं बघावं लागेल. लाईनचं इक्वेशन दिल्यानंतर कशी लाईन काढायची हे एकदा बघावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. मग आता हा झाला हा एक पॅराबोलाचं इक्वेशन झालं, हे लाईनचं इक्वेशन झालं, आणि हा झाला त्याच्यामधला एरिया. हा जो येलोइश कलर मध्ये दिसतो तो एरिया झाला त्याच्यामधला, ठीक आहे. मग पुढे हे दोन्ही आता काय करायचं, तर हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचे. आपल्याला चांगलंच माहिती आहे की हा काय पॉइंट आहे, हा पॉइंट किती आहे आणि हा पॉइंट किती आहे. हा पॉइंट किती आहे हो, हा इथला पहिला, हा पॉइंट किती आहे, कोऑर्डिनेट सांगा. चालू करा ऑडिओ. कोऑर्डिनेट -1 2 3. -1 कुठे आहे याच्यात, हा पॉइंट बरोबर याच्यावर आहे का नाही, 0 to 0च्या वर. हा 0,3 तू कशाला 0,3 आणि याचं 1,4. 1,4 बरोबर आहे. 0,3 आणि 1,4. आता या दोघांच्या मधला एरिया म्हणजे लिमिट्स जे आहेत आपल्याला एक्सचे जे येतील ते 0 to 1 येणार. तर आपल्याला एक अंदाज आला. आता मात्र आपण कॅल्क्युलेशन करून हे सगळं फाइंड आउट करू. आता हे दोन्ही जे दिसतात तर y ची व्हॅल्यू x² + 3 आहे आणि y चीच व्हॅल्यू x + 3 आहे, म्हणजे y आणि y. तर ही x + 3 ही व्हॅल्यू इथं तरी टाकू किंवा x² + 3 इथं टाकू, y च्या व्हॅल्यूज इक्वेट करू. म्हणजे काय मिळणार मला, x² + 3 = x + 3. बिकॉज बघा बघू y ची व्हॅल्यू ही आहे आणि हाच y पुढे आहे, त्यामुळे y च्या ठिकाणी काय टाकला, x² + 3. याच्यातलं काय होणार, हा 3 काय होणार, कॅन्सल. x कॅन्सल होतील का, होऊ शकतात, पण कॅन्सल करायचे नाहीत. बघा बरं का, इथं गंमत करतात बरेच जण, इथं x² कॅन्सल करतात. मग काय होत आहे, कॅन्सल झाल्यावर काय होत असतं, x ची एकच व्हॅल्यू मिळणार, x = 1. बरोबर आहे का नाही. आणि मग x = 0 कुठे घेतला, दुसरा पॉईंट कसा काढणार, मग तुम्ही तसं काढता येणार नाही जर तुम्ही कॅन्सल केलं तर. त्यामुळे हे अशा पद्धतीनं करायचं. x² हा इकडचा x इकडे घ्यायचा, हे 3 तर कॅन्सल झालेलेच आहेत, फक्त इकडचा x इकडे शिफ्ट करायचा, म्हणजे हा x² - x मिळेल. ज्याच्यातून x कॉमन काढला मी तर x × x - 1 मिळेल. मग x ची व्हॅल्यू एकदा 0 आणि x ची व्हॅल्यू एकदा 1 येणार. 0 आणि 1 किती येणार आहे. आता x ची व्हॅल्यू 0 टाकली, आता इथं टाकू, सिंपल याच्यामध्ये टाकू. x ची व्हॅल्यू 0 टाकली तर y ची व्हॅल्यू किती, 3. त्यामुळे 0,3 हा पॉईंट मिळणार आहे, 0,3. x ची व्हॅल्यू 1 टाकली याच्यामध्ये, 1 + 3 4 झाला, म्हणजे 1 आणि 4 1,4 हा मिळणार आहे आपल्याला, 0,3 आणि 1,4. आणि a हे लिमिट जे आहेत a to b म्हणजे 0 to 1 मिळणार आहेत आपल्याला. मग y = x + 3. आता अप्पर जो आहे याच्यातला अप्पर कोण आहे, ही लाईन आहे. लाईनचं काय आहे इक्वेशन, x + 3 आहे, त्याला मी f(x) म्हणतो, ठीक आहे. हा जो अप्पर आहे, हे जे एरिया आहे त्याच्यामधला वरचा भाग काय, लाईनचा आहे, आणि खालचा भाग हा पॅराबोलाचा आहे. मग प्रत्येकाचे इक्वेशन, अप्पर जे आहे त्याचं इक्वेशन y मध्ये ऑलरेडी आहे, त्याला f(x) म्हणलेलं आहे. लोअर जो पार्ट आहे, हा लोअर बाउंड्री जी आहे ती पॅराबोलाची आहे, त्याचं पण y मध्येच आहे. त्यामुळे मला स्क्वेअर रूट वगैरे काढणे असा प्रकार नाही, इथं y मध्येच दिलेला आहे, त्याला g(x) घेतोय मी. तर हा झाला f(x) आणि हा झाला g(x). या दोघांची काय करायची, वजाबाकी घ्यायची, म्हणजे मला रिक्वायर्ड एरिया मिळेल. आय हॅव टू सबट्रॅक्ट बोथ द फंक्शन. सो दिस इज अपर फंक्शन मायनस द लोअर फंक्शन. व्हेन आय ओपन दिस ब्रॅकेट, व्हॉट आय गेट इज दिस. हा निगेटिव्ह साइन याला ऍब्सॉर्ब करून घेतला आपण, -x² आणि -3 मिळेल. हा 3 and -3 गेट्स कॅन्सल्ड. व्हॉट आय गेट इनसाइड इज x - x² and the limits are from 0 to 1. What is the integration of x? x चे इंटिग्रेशन आहे x² / 2.
एक्स स्क्वेअरचे इंटिग्रेशन आहे एक्स क्यूब अपॉन 3 अँड द लिमिट्स आर फ्रॉम 0 to 1. Now I have to substitute the upper limit first. Lower limit is 0, so don't think about this. So upper limit if I substitute here, what I get is 1 upon 2 minus 1 upon 3. Now I need to cross multiply them. So what I get is 3 minus 2 upon 6. 3 minus 2 upon 6, which is equal to 1 upon 6 square units. And this is how we get the total required area between the two curves. हा या पद्धतीने आलेला आहे. तर बाकीचे सम्स तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवा आणि याची देखील पुढच्या टेस्टसाठी हाच टॉपिक असणार आहे, त्याची तयारी तुम्ही चांगल्या पद्धतीने करा.